तुम्हाला फोन केला होता त्यांनी? जानूने अडखळत विचारलं. हो, दुपारी आला होता कॉल त्याचा, मॉम बोलल्या. तशी जानू मात्र तशीच त्यांच्याकडे पाहत राहिली. म्हणजे मी कॉल केला तर उचलला नाही, माझ्या कोणत्याच मेसेजला रिप्लाय दिला नाही. मला वाटलं बिझी असतील, पण मग मॉमना तर कॉल केला होता त्यांनी. मग मला करूच शकत होते, मग का नसेल केला कॉल? तिच्या मनात आता खूप वाईट साईट विचार येऊ लागले होते आणि डोळे मात्र काठोकाठ भरले होते. तोंडावर पदर ठेवून स्वतःचा आलेला हुंदका थांबवत ती तशीच वर तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिथे ओक्साबोक्शी रडू लागली. आता पुढे जानू तशीच बेडवर आडवी होऊन तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. रडत रडतच ती तिथेच झोपी गेली. पूर्ण दिवसातून थकली असल्यामुळे तिला झोप लागली होती. अर्ध्या तासांनी दरवाजावर टकटक झाली. तशी तिला जाग आली. तिने स्वतःला सावरलं आणि दार उघडलं तर समोर कमलाताई होत्या. मॅडम, मोठ्या मॅडमने तुम्हाला जेवायला खाली बोलावलंय, कमलाताई बोलल्या. ओके, तुम्ही चला, मी येते खाली, जानू बोलली. तशा कमलाताई खाली गेल्या. जानूने एकदा पुन्हा तिच्या फोनकडे पाहिलं, पण नाही, कोणताच मिस कॉल नव्हता की कोणताच मेसेजही नव्हता त्याचा, आणि तिने केलेल्या एकाही मेसेजला रिप्लाय पण नव्हता त्याचा. तिचं मन पुन्हा भरून आलं. तिची भूक तर मरून गेली होती. जेवायची अजिबात इच्छा नव्हती तिला, पण तरी मॉम डॅडना काय वाटेल असा विचार करून खाली गेली ती. अगं जानू, काय झालं, आला का अमितचा फोन? मॉमने विचारलं. तसा जानूला आवंढा आला, पण तिने कसाबसा गिळला तो. मॉम, नाही आला, म्हणजे बिझी आहेत ते, नंतर करतील कॉल, मेसेज पाठवला त्यांनी, जानू खोटंच बोलली. बरं ठीक आहे, चल बस जेवायला, मी वाढते, मॉम बोलल्या. तशी ती चुपचाप चेअरवर बसली आणि जेवू लागली. जेवू कुठे, जबरदस्तीने घास पोटात ढकलत होती. आता जेवून झालं होतं तिचं आणि ती तिच्या बेडरूममध्ये आली. तिने पुन्हा तिचा फोन चेक केला, पण कोणतीच नोटिफिकेशन नव्हती. तिचे डोळे पुन्हा डबडबले. न राहून मग तिनेच त्याचा नंबर डायल केला आणि धडधडत्या हृदयाने प्रतीक्षा करू लागली की तो कधी फोन उचलेल. पण नाही, नव्हता उचलला त्याने फोन. ती पुन्हा हिरमुसली. असं कधीच होत नव्हतं की तो तिचा फोन घेणार नाही किंवा तिला मेसेज करणार नाही, पण आज हे सगळं विचित्रच घडत होतं, म्हणून तिला खूपच वाईट वाटत होतं. पण त्याची काळजी पण वाटत होती. मग तिने घड्याळ पाहिलं तर 10:30 वाजले होते. आता शेवटचा ऑप्शन म्हणून तिने रॉनीला कॉल केला, तर त्याने पहिल्याच रिंगमध्ये तिचा कॉल घेतला. हॅलो मॅम, रॉनी बोलला. हॅलो रॉनी सर, तुमचे बॉस कुठे आहेत? जानू बोलली. बॉस त्यांच्या रूममध्ये आहेत मॅम, रॉनी बोलला. ते कसे आहेत? जानूने कचरतच विचारलं. ही इज फाईन मॅम. व्हॉट हॅपन? इज देअर एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम झाला आहे का? नाही, म्हणजे तुम्ही बॉसना फोन न करता मला केला म्हणून विचारतोय, रॉनी बोलला. नो, एव्हरीथिंग इज फाईन हिअर. ते तुमचे बॉस फोन नव्हते घेत माझा, म्हणून मी कॉल केला तुम्हाला, जानू खाली मान घालूनच बोलली. तिला वाईट वाटत होतं असं रॉनीला फोन करून डिस्टर्ब करणं, पण तिला अमितबद्दल पण जाणून घ्यायचं होतं, म्हणून तिला त्याला कॉल करावा लागला होता. ओके, मग मी त्यांच्या रूममध्ये जाऊन कनेक्ट करून देऊ का कॉल? रॉनीने विचारलं. नाही, म्हणजे नको, आता त्यांना डिस्टर्ब नका करू, आराम करू द्या, उद्या येणारच आहेत ना घरी, तेव्हा मी बोलेन, जानू मनावर दगड ठेवून बोलली. ओके, ॲज यू से. गुड नाईट मॅम, रॉनी बोलला. गुड नाईट सर, जानू पण बोलली आणि फोन कट केला तिने. आता ती पुन्हा बेडवर आडवी झाली. आज त्यांची ती प्रेशियस बेडरूम तिला कमालीची खायला उठली होती. त्याच्याशिवाय इतका मोठा बेड आज जरा जास्तच मोठा वाटत होता. प्रत्येक वेळी त्याचे भास होत होते. तो आता आवाज देईल का मला? जान करत मागे मागे फिरेल का? मागून मिठीमध्ये घेईल का? उगाच काहीतरी बोलून मला हसवेल का? ओठांवर ओठ टेकून मनातल्या भावना जागृत करेल का? नुसते विचार अन विचार घुमत होते तिच्या मनात आणि तिला हुंदका येत होता. आता काही नको होतं, फक्त तो हवा होता, बास. अशातच कधीतरी मध्यरात्री तिला झोप लागली. सकाळ झाली होती. ती उठली. तिने पुन्हा फोन चेक केला, पण काहीच बदल नव्हता. त्याचा कोणताच मेसेज नव्हता. ती हिरमुसली आणि यंत्रवतच तयार होऊन ऑफिसला गेली. ऑफिसमध्ये पण तिचं मन लागतच नव्हतं. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते.
असं काय मी चुकीचं वागले की हे असं वागत आहेत माझ्याशी? की मग मला काही सरप्राईज वगैरे द्यायचं असेल का त्यांना? पण नाही, तसं जरी असलं ना तरी मी त्यांना नाही माफ करणार. खूप त्रास झाला आहे मला ह्या 2 दिवसात. या तुम्ही आता घरी. मी अजिबातच बोलणार नाही तुमच्याशी. कट्टी, ती स्वतःलाच तोंड फुगवून बोलली. आता संध्याकाळ झाली होती. जानू घरी आली. तिने सगळीकडे नजर फिरवली, पण नव्हता दिसला तो. म्हणजे अजून आला नव्हता तो. ती धावतच वर त्यांच्या बेडरूममध्ये गेली. सगळ्यात आधी फ्रेश झाली ती आणि मग पुन्हा एक छानशी साडी नेसून त्याच्यासाठी तयार झाली. खूपच सुंदर दिसत होती ती. तिने मेकअप पण थोडा डार्कच केला होता त्याच्या नजरेत भरण्यासाठी. आज तुम्ही बघाच. नाही तुम्हाला तरसवलं ना तर नाव लावणार नाही. मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष. ती आरशात बघून स्वतःलाच बोलली आणि हसली. खाली गेलीच नाही ती. तिला माहीत होतं आता त्याची येण्याची वेळ झाली होती. आल्याच आधी जान करत बेडरूममध्ये येईल आणि मला मिठीत घेईन. पण मी मात्र अजिबातच जाणार नाही त्यांच्या मिठीत. इतके दिवस मला तरसवलत ना, आता तुमचा टर्न. ती तोंड वाकडं करत बोलली आणि बाल्कनीमध्ये जाऊन बसली. तोच तिला त्याची गाडी गेटमधून आत येताना दिसली आणि तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. पण घाई करून चालणार नव्हतं. आधी त्याला थोडं तरसवायचं होतं म्हणून स्वतःची एक्साइटमेंट तशीच लपवत ती तिथेच बसून राहिली. पण बराच वेळ झाला तरी तो वर आलाच नव्हता. तिने घड्याळ पाहिलं तर आता तो येऊन अर्धा तास व्हायला आला होता, तरी अजून तो वर आलाच नव्हता. आत्ता मात्र तिची बेचैनी वाढली आणि ती खाली जाणार तोच रूमचं डोअर ओपन झाल्याचा आवाज तिला आला आणि इथे तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने डोळे कच्च मिटून घेतले, पण तिथेच उभी राहिली ती. तिला माहीत होतं तो आता येईन आणि तिला मागून मिठीत घेईन. नुसत्या विचारानेच तिच्या शरीरातून एक सुखाची लहर वाहून गेली. पण तो मात्र बेडरूममध्ये आला. त्याने एकदा पूर्ण रूमवर नजर फिरवली आणि मग त्याचं लक्ष बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या तिच्याकडे गेलं. पण त्याने मात्र तिथे दुर्लक्ष केलं आणि तो सरळ बाथरूममध्ये शिरला. इथे ती केव्हापासून त्याची वाट पाहत होती, पण तो अजून कसा आला नाही इथे हे पाहण्यासाठी तिने मागे वळून पाहिलं तर तिला तो दिसलाच नाही. मग ती बेडरूममध्ये आत आली तर तिला शॉवरचा आवाज आला. म्हणजे कळलं की तो बाथरूममध्ये आहे. तिला वाईट वाटलं. एकदा आपल्याला भेटायचं तरी. पण असो, थकले असतील ट्रॅव्हल करून. फ्रेश झाल्यानंतर आधी मला मिठीत घेतील, तिची भोळी बाबडी आशा. ती तिथेच बेडवर बसून त्याची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने बाथरूमचं दार उघडण्याचा आवाज आला तसं तिने त्या बाजूला पाहिलं. तो केस पुसतच बाहेर येत होता. तिने त्याला पाहिलं आणि पुन्हा नजर फिरवली. दुसऱ्या बाजूला तोंड करून गाल फुगवून उभी होती. राग आलेला ना आम्हाला. 2 दिवस ना त्याचा कोणता कॉल ना मेसेज. म्हणून तो येईल आणि मागून मिठी मारेल, सॉरी म्हणत मला मनवेल. पण मी इतक्यात अजिबात मानणार नाही. मी पण जान आहे तुमची. तुम्हाला असंच थोडंसं सतावणार आधी. ती मनातच सगळे विचार मांडू लागली. पण इतक्या तिला दार ओपन झाल्याचा आवाज झाला. तिने पाहिलं तर तो तर बाहेर निघून गेला होता. ती इतकी समोर असताना पण एकदा पण तिला भेटला नव्हता तो. काय झालं असेल? मी जरा जास्तच रिॲक्ट करते का? मी पण ना, ते इतके थकून आलेत आणि मी त्यांना उगाच माझा राग दाखवते. यू स्टुपिड जानू. अगं जा आणि घट्ट मिठी मार त्याला. त्याचा थकवा असा निघून जाईल. ती मनातच बोलली आणि खाली गेली. खाली सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. ती पण तिथे जाऊन उभी राहिली. तिने पाहिलं तर अमित मॉम डॅडसोबत एकदम व्यवस्थित बोलत होता. पण मग मला त्यांनी आवाज पण नाही दिला. असं का? ती मनात बोलली. पण सगळं लक्ष फक्त त्याच्यावर होतं. इतक्या दिवसांनी त्याला पाहत होती म्हणून डोळे भरून त्याच्याकडे पाहतच राहिली होती. तो जेवत होता आणि ही फक्त त्यालाच पाहत होती. जणू त्याला बघूनच तिचं पोट भरणार होतं. पण त्याचं लक्ष मात्र तिच्याकडे नव्हतंच. तो त्याच्या ताटात बघून जेवत होता. जानू, तू पण जेवून घे, मॉम बोलल्या तशी ती भानावर आली. हो मॉम, जानू बोलली आणि तिने तिची प्लेट वाढून घेतली. काय मग अमित, झालं ना सगळं काम नीट? डॅडनी विचारलं. येस डॅड, ऑलमोस्ट झालंय. तिथे आपली टीम आहे, ती पुढचं सर्व काम मॅनेज करेल. नॉट टू वरी, अमित बोलला. जानू त्याचं आणि डॅडचं सगळं बोलणं एकदम मन लावून ऐकत होती. पण तिला एक गोष्ट खटकत होती. रोज तिच्याकडे डोळे भरून पाहणारा तिचा मीत त्याने आल्यापासून एकदाही तिच्याकडे पाहिलं नव्हतं. म्हणून तिला वाईट वाटत होतं.
पण तरी तो घरी आला आहे हेच तिच्यासाठी जास्त होतं. आता रात्र झाली होती. जानूने पटापट तिचं सर्व काम आटोपलं आणि लगबगीने ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली. कधी एकदा त्याला घट्ट मिठीत घेते असं झालेलं तिला. ती भराभर पायऱ्या चढून वर गेली. स्वतःचे वाढलेले श्वास कंट्रोल केले आणि आत रूममध्ये शिरली. तिने सगळीकडे नजर फिरवली, पण तिला तो मात्र कुठेच दिसला नाही. तिने सगळीकडे शोधलं, पण नव्हताच तो. ती पुन्हा हिरमुसली. आता कुठे गेले असतील हे, ती स्वतःशीच बोलली आणि खाली गेली. मॉम, मीत कुठे आहेत? तिने लिव्हिंग रूममध्ये सगळीकडे नजर फिरवत विचारलं. जानू, तो स्टडी रूममध्ये आहे कधीपासून, मॉम बोलल्या. स्टडी रूममध्ये? ओके, मी बघते, जानू बोलली. कारण प्रवासाने तो थकला होता, तरीसुद्धा स्टडीमध्ये काय करतोय? आता त्याने आराम करायला हवा असं तिला वाटत होतं. तिने स्टडीचं डोअर नॉक केलं आणि सरळ दार लोटून आत गेली, तर तो सिन्सिअरली काम करताना दिसला तिला. मीत, तिने त्याला आवाज दिला. तिच्याकडे न बघताच बोलला तो. तिला वाईट वाटलं, कारण त्याच्या एका नजरेसाठी तरसली होती ती, पण तो काही तिच्याकडे पाहत नव्हता. पण तरी ती बोलली, मीत, बाद झालं आता काम, थकलेत ना तुम्ही, प्लीज चला झोपायला, आराम करायला हवा तुम्ही, ती बोलली. जानू, तू जाऊन झोप, माझं अजून बरंच काम बाकी आहे, मला उशीर होईल, मी येईन नंतर, तो बोलला. अजूनही नजर लॅपटॉपमध्येच होती. पण मीत, ती बोलतच होती की त्याने तिला हात दाखवून अडवलं. जानू, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, गो, तो थोडा रुक्षपणेच बोलला. तसा इथे तिच्या डोळ्यांतून एक थेंब खाली पडला. शेवटी ती तशीच उठली आणि धावतच त्यांच्या बेडरूममध्ये गेली. ती बेडवर आडवी होऊन हमसून हमसून रडू लागली. हे का असं वागत आहेत? ह्यांना कळत नाही का? इतके दिवस दूर होतात ना माझ्यापासून, आणि आता परत येऊनही का हा दुरावा? त्यांना माहीत आहे ना मला नाही झोप येत त्यांच्या मिठीशिवाय, मग तरीही असं का वागत आहेत हे? जेवढी मी त्यांच्यासाठी झुरते ते माझ्यासाठी झुरत असतील का? की ह्या 4 दिवसात विसरले त्यांच्या जानूला? ती रडत रडतच बोलत होती. मग तशीच रडत रडतच झोपी गेली ती. सकाळी तिला जाग आली तेव्हा रूमच्या लाईट्स ऑफच होत्या. फक्त ड्रेसिंग टेबलचा लाईट चालू होता. तिने थोडे डोळे चोळून पाहिलं तर अमित जस्ट आंघोळ करून बाहेर आला होता. शर्टलेस होता तो. स्वतःचे केस आरशात पाहून पुसत होता. थोडे थोडे पाण्याचे थेंब त्याच्या केसांतून उतरून पाठीवरून खाली येत होते. ते पाण्याचे थेंब पण जणू एक एक मोती असावा असं वाटलं तिला क्षणभर, कारण ते त्याच्या पाठीवर ओघळत होते. इतक्या दिवसांचा विरह होता, त्यामुळे इतक्या दिवसांच्या दबलेल्या भावना पण होत्या, ज्या आत्ता त्याला असं पाहून वर उचंबळून येत होत्या तिच्या. फक्त त्याचा स्पर्श ह्या क्षणी तिला हवा होता. तिने अंगावरचं कम्फर्टर बाजूला केलं आणि बेडवरून उठली. ती सरळ त्याच्या दिशेने चालत येऊन तिने त्याला मागून घट्ट मिठी मारली. त्याच्या उघड्या पाठीवर तिचे ते गुलाबी ओठ फिरू लागले आणि अगदी उत्कटपणे ती त्याला किस करू लागली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.